पुलिसचे अधिकारी चले जाओ, पुलिसचे अधिकारी चले जाओ। त्या साईडला सगळ्यांनी घेतलेला आहे। महाराष्ट्र निर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली जातनगर मुख्य प्रवेशद्वारातून पोलिसांचा मोठा बंदोबस्त शांतता घ्या। एक मिनिट जरा शांतता। सध्या मुंबईच्या एसआरए कार्यालयाबाहेर आहे। बँड्रा मुंबईच्या एसआरएचं कार्यालय आहे आणि त्यांनी विरुद्ध वर्षांपासून पूर्ण होत नाही या दबावाच्या नेतृत्वाखाली आता हा आजी कुठून आलात तुम्ही? पडलेली आहेत आपण बघतोय की संध्याकाळी वरळी परिसरात जे लोक आहेत ती आलेली आहेत सिद्धार्थनगर प्रेमनगर या परिसरात आणि त्यांचा सवाल आहे की जर धाराणीसारख्या अतिप्रचंड झोपडपट्टीचा विकास होऊ शकतो तर आमच्या विकासाला अजून 27 वर्ष का राहिले, हा पुनर्विकास प्रकल्प कधी होणार आणि याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष का आहे। आपण बघू शकतो की अनेक लोक
शांत ना जरा. सर्वांनी ऐका, सर्वांनी ऐका. शांतता जरा. माईक कुठे गेला? आपण पाहिलं की या परिसरातल्या लोकांच्या अनेक समस्या अध्यक्ष संदीप देशपांडे आज मुलांना खेळायला जागा नाहीये. आम्ही आश्वासन देतोय बिल्डिंग बांधायचं असा प्रश्न टाका. किती वर्ष आपल्याला माहिती आहे का तुम्ही काढायला काय सांगणार तुम्ही? काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? काय सांगणार आजी? कुठून आलात? काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला आमच्या हक्क जागा पाहिजे आणि याच्यासाठी मोर्चा काढला जाईल. त्याने माघारी घ्यावं. एक मिनिट विकासाला कुठेही गती मिळालेली नाहीये. त्यामुळे या प्रकरणी एक मिनिट बाजूला व्हा जरा. एक मिनिट. एक्सक्यूज मी. हम तुम्हारे साथ हैं. इतके दिवस आम्हाला एसआरएचे अधिकारी भेटायला सुद्धा तयार नव्हते. की ते आमच्या शिष्टमंडळाला भेटायला तयार आहेत, आमच्याशी चर्चा करायला तयार आहेत. इतके दिवस झोपलेल्या अधिकाऱ्यांना या मोर्चात घेऊन राहिली. त्यासाठी सिद्धार्थनगर आणि सर्व रहिवाशांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. लोकप्रतिनिधीला विचारा सिद्धार्थनगर किंवा एखादी राऊंड तरी मारली आहे का? फक्त ते टॉवर्स मध्ये
जातात पण झोपडपट्टी वाचनकडे बघायला बरोबर आहे, बरोबर अधिकाऱ्यांची तुम्ही शिष्टमंडळ भेट घेताय का? काय तोडगा काढला जातोय? किती वेळ तुम्ही आता चर्चा केल्याशिवाय तिथं काय कळणार नाही. फक्त एक माझी विनंती आहे सर्व यांना की आपल्यासाठी पोलिसांनी तिकडे बसायची व्यवस्था केलेली आहे. आपण सगळ्यांनी बसा, जोपर्यंत शिष्टमंडळ आपलं भेटून येत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी तिकडे थांबून राहा. कोणी जायचं नाहीये पण सगळ्यांनी इथे थांबा. आपल्याला कुठलाही पोलिसांना आणि कुणी जाणार जो पण निर्णय होत नाही मी जाणार नाही. जाणार ना आमचा न्याय द्या आम्हाला. पोलीस बांधवांनी बसायची. आपण बघतोय की महिला सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत. काकू काय आमचा न्याय आम्हाला द्या. आमच्या हक्काचं घर आम्हाला द्या. सर काय सांगणार? काय कशावरून हा मोर्चा जो आहे गेल्या 30 वर्षापासून प्रकल्प रखडलेला आहे, काय बोलणार आहे? असं आहे, एसआरईचे अधिकारी कुठेही सहकार्य करायला तयार नाहीये. सोसायटीकडे बोट दाखवते, सोसायटी बिल्डरकडे बोट दाखवते आणि सोसायटी बिल्डरकडे बोट दाखवते, बिल्डर सोसायटीकडे बोट दाखवतो आणि अधिकारी तोंडावर हात ठेवून गप्प आहे. मग या लोकांनी दाद मागायचे, न्याय मागायचं तर कोणाकडे मागायचा? मला विचारलं नागरिकांना त्यांच्या भावना